श्री स्वामी समर्थ भाग 1. एकादशीच्या पवित्र दिवशी स्वामींच्या नामस्मरणाने भक्तांच्या जीवनात असेच किरण उगमगली. भाग 2. उपवास आणि उद्देशाच्या बळावर त्याने स्वामींची अखंड आराधना केली. भाग 3. संकटाने वेढलेल्या मनाला स्वामींच्या कृपेने आशा लागला होती. भाग 4. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा आश्वासन संदेश त्याच्या अंतःकरणात घुमला. भाग 5. त्या दिवशी त्याने पूर्ण मनाने स्वामींचे नाव घेतले. भाग 6. घरात आर्थिक अडचणी होत्या, पण श्रद्धा आढळत होती. भाग 7. एकादशीच्या रात्री त्याला स्वामींचे दिव्य दर्शन झाले. भाग 8. स्वामी म्हणाले, श्रद्धा ठेवा, सर्व काही ठीक होईल. भाग 9. दुसऱ्या दिवशी अनपेक्षित मदत मिळाली. भाग 10. अनेक दिवसांपासून अडलेले काम पूर्ण झाले. भाग 11. घरातील वाद शांत झाले. भाग 12. स्वामींच्या कृपेने मनातील भीती नाहीशी झाली. भाग 13. भक्तीने त्याला जीवनात नवीन दिशा दिली. भाग 14. प्रत्येक एकादशीला तो अधिक निष्ठोर उपाय करू लागला. भाग 15. स्वामींच्या मनात त्याला खरा आनंद सापडला. भाग 16. संकटे आली तरी विश्वास डगमगला नाही. भाग 17. गावात त्याला अनुभवाची चर्चा होऊ लागली. भाग 18. अनेकांनी स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवली. भाग 19. एकादशीचा दिवस आता त्याच्यासाठी प्रत्यव बनला. भाग 20. देवावरील भक्ती अधिक दृढ झाली. भाग 21. स्वामींच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदू लागली. भाग 22. त्याचे मन कायम शांत आणि समाधानी राहू लागले. भाग 23. संकटातही तो स्वामींचे नाव विसरला नाही. भाग 24. श्री स्वामी समर्थ हा जप त्याची शांती शक्ती बनला. भाग 25. अखेरी त्याची उमगली एकादशी खरी शांती शक्ती म्हणजे श्रद्धा आणि स्वामींची कृपा सदैव सोबत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.